त्याला पैसे परत करण्यास सांगितलं होतं। पूर्तता झाली असती तर बिल मिळायला काहीच अडचण नव्हती, असं केसरकर म्हणाले। सर्व प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आहेत। सर, रोहित आर्या यांना तुम्ही ज्यावेळी शालेय शिक्षण मंत्री होता त्यावेळी त्यांना एक टेंडर मिळालं होतं आणि त्या टेंडरचे पैसे बाकी होते म्हणून कालची घटना घडली असं बोललं जाते, नेमकं काय? एक गोष्ट अशी आहे की शासनाकडे कोणाचेही पैसे शिल्लक राहत नाहीत। त्यांच्या बाबतीत असं झालेलं होतं की त्यांनी एक वेबसाईट क्रिएट केलेली होती आणि त्याच्यावरून मुलांकडून पैसे ऍक्सेप्ट केले होते। त्याच्यामुळे डिपार्टमेंटचं म्हणणं असं होतं की हे पैसे परत करावे आणि असा प्रकार आपण पुन्हा घडणार नाही असं त्यांच्याकडून लिहून घ्यावं। अर्थात ही बाब पुढे काय झालं मला माहिती नाही, कारण नंतर मी शिक्षण मंत्री राहिलेलो नाही। परंतु जर त्यांनी त्याची पूर्तता केली असती तर त्यांचं बिल मिळायला काय कुठली अडचण असू नये असं मला स्वतःला वाटतं। तर त्यांनी ती पूर्तता करायला पाहिजे। त्याच्याऐवजी त्यांनी जो हा मार्ग अवलंबला तो मात्र पूर्णपणे चुकीचा आहे, कारण त्याअंतर्गत 2 कोटी रुपये येणार होते असं त्यांचं म्हणणं होतं। थकबाकी होती 2 कोटी रुपये त्यांची थकबाकी नव्हती। एक असं आहे की आम्ही जी प्रोव्हिजन करतो ती प्रोव्हिजन ही पूर्ण त्या स्कीमसाठी असते, म्हणजे त्याच्यामुळे व्हॉलंटियर्सनी काम केलं, त्यांचा मोबदला असेल, इतर काही खर्च असेल, तर हा सगळा खर्च ते काय पर्टिक्युलर व्यक्तीला देण्यासाठी ती 2 कोटीची तरतूद नव्हती। आणि त्याच्यामुळे तसं त्यांचा गैरसमजापोटी ते असं वागत असतील तर ते केवळ त्यांचा गैरसमज होता, एवढंच मला सांगायचं होतं। त्यांनी वारंवार तुमच्या घरासमोर मुंबईत आंदोलन देखील केलं होतं असं म्हणतात। आंदोलन केलं तरी मी त्याच वेळेला त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका सुद्धा घडवून आणलेल्या होत्या। त्याच्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलेलं होतं। त्याच्यामुळे त्याचा आणि ह्या गोष्टीचा संबंध जोडणं चुकीचं आहे। त्यांना जर कुठल्याही संदर्भात मदत पाहिजे तर त्यांनी थेट संपर्क साधला पाहिजे आणि तशी मदत मागितली पाहिजे। मदत द्यायची सगळ्यांचीच तयारी असते। त्यांचे बिल यायला वेळ होता म्हणून मी त्यांना व्यक्तिगत सुद्धा थोडीफार मदत केलेली होती आणि ती सुद्धा चेकने केलेली होती। त्याच्यामुळे आमचा नेहमी दृष्टिकोन हा सहानुभूतीपूर्वक आणि दुसऱ्याला मदत करण्याचाच असतो, असं म्हणण्याचं बिलकुल कारण नाही। त्यांनी जे शासनाचे नियम आहेत त्याचं पालन करूनच त्यांना त्याचं बिल मिळू शकतं, ही वस्तुस्थिती, आणि ती प्रत्येकाच्याच बाबतीत तसं करावं लागतं, कारण नाहीतर शासन चालू शकणार नाही। शासनाचे काही नियम अटी शर्ती असतात त्याचं पालन करूनच प्रत्येकाला त्याची बिलं मिळत असतात।